नमस्कार मित्रांनो. आपल्या रोजच्या कामाच्या धावपळीत व्यवसायाची जबाबदारी सांभाळत असताना कधी कधी मन अगदी थकून जातं आणि मग वाटतं थोडा वेळ हा शांततेत घालवायला हवा. म्हणूनच आज आम्ही निघालो आहोत एका अशा ठिकाणी जे खूप शांत आहे, निसर्गाच्या कुशीत आहे आणि मनाला एकदम शांत करणारा अनुभव देणारा आहे. घरापासून साधारण 100-125 किलोमीटरचा हा प्रवास आहे. पण हा प्रवास फक्त अंतराचा नाही तर मनाला रिलॅक्स करणारा प्रवास आहे. आणि खास गोष्ट म्हणजे या ठिकाणाशी एक अशी दैवी कथा जोडलेली आहे जी ऐकून तुम्हाला नक्कीच काहीतरी वेगळं जाणवेल. पण त्या ठिकाणाचं नाव मी आत्ता सांगणार नाही, ते तुम्हाला या व्लॉगमध्ये पुढे कळून जाईल. चला तर मग सुरू करूया आजचा सुंदर आणि शांत प्रवास, ज्यामध्ये अध्यात्म, निसर्ग आणि आनंद हा सगळं काही भरपूर मिळेल. चला तर मग. असे ठिकाण ज्या ठिकाणी आजही श्री दत्तात्रय प्रभू भोजनासाठी येत असतात. होय मित्रांनो, हे ठिकाण पैठणजवळ पवित्र गोदावरी नदीच्या शांत काठावर स्थित आहे. हे ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र पांचाळेश्वर. या ठिकाणी दुपारी 12:30च्या आरतीला पोहोचलो. या ठिकाणी तुम्हाला नक्की जाणवेल की इथे काहीतरी दिव्य आहे, जे शब्दात सांगता येत नाही, फक्त अनुभवता येतं. शांतता, प्रसन्नता आणि साक्षात देवाची ऊर्जा. चक्रपाणी महाराजा, चक्रपाणी प्रभु राया. इथे आल्यावर सर्वात आधी जाणवते ती म्हणजे एक वेगळी शांतता, एक आध्यात्मिक ऊर्जा. पांचाळेश्वर हे फक्त एक मंदिर नाही तर हजारो वर्षांची परंपरा असलेली साधना स्थळ आहे. हे ठिकाण महानुभाव संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. आता या ठिकाणची सर्वात मोठी महती म्हणजे श्री दत्तात्रय प्रभू आजही या ठिकाणी भोजनासाठी येतात.
असं सांगितलं जातं की प्राचीन काळात इथे साधना करणाऱ्या भक्तांनी आणि ऋषींनी दत्तप्रभूंना प्रार्थना केली, हे प्रभू, तुम्ही या ठिकाणी रोज येऊन जेवण करा. त्या भक्तीने प्रसन्न होऊन दत्तप्रभूंनी वर दिला, मी रोज या ठिकाणी बोलण्यासाठी येईल. यामागची नेमकं खरी कथा काय ते आपण जाणून घेऊया. श्री दत्तात्रेय महाराज की जय. आज आपण श्री दत्तात्रेय प्रभू चारी युगामध्ये ज्यांचं अवतार कार्य आहे, चहुयुगी क्रीडा आहे, असे श्री दत्तात्रेय प्रभू ब्रह्मांड नायक परमेश्वर आणि श्री दत्तात्रेय प्रभूचं असा अवतार आहे की इतर अवतार येतील जातील, पण ही जी अवधूत मूर्त आहे श्री दत्तात्रेय प्रभूंची मूर्ती नाश कल्पांती नव्हे असं साधू संतांनी म्हटलेलं आहे. तर ते कधीच नाश पावणारं कार्य अवतार कार्य नाही. सतत युग योग जाओ, किती युग आले ते हे कार्य श्री दत्तात्रेय प्रभूंचं चालूच आहे. तर या श्री क्षेत्र पांचाळेश्वरच्या या ठिकाणचं विशेष महत्त्व असं की जवळजवळ 4 युग आहेत. कृतयुग आहे, त्रेतायुग आहे, द्वापार युग आहे आणि कलियुग आहे. कृतयुगामध्ये 32 लक्ष कृतयुग आणि त्या कृतयुगाची काळ मर्यादा ती आणि 1 लक्ष वर्ष मनुष्याचं आयुष्य असायचं. त्याच्यामध्ये उपासना या पद्धतीची असायची की ज्याला चैतन्यमाया म्हटल्या जातं. सर्वात शेवटची त्याच्यामध्ये कर्मभूमी, अष्टदिवनी, अंतराळ, क्षराब्द, विश्व, अष्टभैरव आणि विश्वेच्या नंतर चैतन्यमायाच्या पलीकडे परमेश्वर आहे. तर चैतन्यमायाची उपासना त्या युगामध्ये केल्या जाईल. त्याला आत्मा म्हणजे उपासना, आत्मोपासना असं म्हटलं जायचं. त्या उपासनेला आत्मा म्हणजे संलग्न जयाची उपासनेची उपासना ती युगानुयुगी करावं लागायची. त्यांना तिथं काही खाण्यापिण्याचं हे नव्हतं. केलं तर केलं, न केलं अशा पद्धतीचं तिथलं जीवन होतं, आयुष्य होतं. आणि त्यामध्ये नंतर मग त्याच्यामध्ये जर त्यांचा भंग पावला, काही झालं तर खालील युगी अधर्म म्हणजे तोच झाला की मग खालील युगी जन्म म्हणजे त्रेतायुगामध्ये जन्म. आणि त्रेतायुगामध्ये 16 लक्ष त्रेतायुगाची काळ मर्यादा 10 पटीनं कमी होती. आणि 16 लक्ष त्याच्यामध्ये 10,000 वर्षाचं माणसाचं आयुष्य. 10,000 वर्षाच्या माणसाच्या आयुष्यामध्ये त्याला भक्ती तिथला हा प्रधान धर्म होता. गुरु, माता पिता, वडील बंधू यांची भक्ती करणे. तेही नाही झालं एखाद्याला तर त्याचा परत खालील युगी म्हणजे द्वापार युगामध्ये त्याचा जन्म व्हायचा. अशा पद्धतीची ती शृंखला आहे. उपनिषदामध्ये याच्यामध्ये पाहायला मिळतात. आमच्या श्री चक्रधर स्वामींनी या मांडवा पंथाचे जे संस्थापक आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेले की प्रत्येक युगाचा धर्म सांगितलेला आहे आणि विद्यामार्ग सांगितलेला आहे की कोणत्या प्रकारच्या विद्या आहेत, कोणत्या प्रकारच्या अशा पद्धतीचं आहे. अशा प्रकारचं विश्लेषणपूर्वक सांगितले, ते थोडक्यात सांगता येणार नाही. आणि मग तिथला धर्म झाला की खालील युगामध्ये जन्म म्हटले की द्वापार युग. द्वापार हे 8 लक्ष वर्षाचा काळ मर्यादा त्या युगाची. तिथे 1000 वर्षाचं आयुष्य. आणि त्या 1000 वर्षाच्या आयुष्यामध्ये मग ते अगदी न होणारं असं तिथं जो धर्म आचरायचा जो होता तो अशा पद्धतीचा होता की 100 यज्ञ जो करील त्याला स्वर्गाची प्राप्ती व्हायची आणि स्वर्गाच्या प्राप्तीचं फळ मिळायचं. तेही 1000 वर्षाचं. साक्षात गोपालकृष्ण म्हणतात, ते तो भुक्त्वा स्वर्ग लोकविशालम क्षिण्ये पुण्य मृत्य लोकविशालम. स्वर्गाचं पुण्य क्षीण झालं की स्वर्गापासून सुद्धा खाली यावं लागतं. जसं ज्ञानेश्वरांनी सुद्धा आपल्या भावार्थ दीपिकेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे की जसं जो पुण्याची पावती सळी इंद्रपणाची दुटी उतरी येऊ लागती मृत्यू लोका मागा. म्हणजे मृत्यू लोकामध्ये परत यावं लागतं. अशा पद्धतीचं सुद्धा आहे. म्हणजे पुण्यक्षीण होतं. आणि मग त्या युगामध्ये हा धर्म झाला ज्याच्याकडून नाही यज्ञ झाले, ज्याच्याकडून नाही. मग खालील युगी जन्म म्हणजे कलियुगामध्ये. मग कलियुग हे 4 लक्ष काळ मर्यादेचं आयुष्य असतं. आणि या 4 लक्ष कलियुगाच्या आयुष्य मर्यादामध्ये आपलं काळाची मर्यादा म्हणजे त्या युगाची मर्यादा 4 लाख वर्ष. आणि त्याच्यामध्ये फक्त 100 वर्षाचं आयुष्य, ते पूर्णता होत नाही. आणि 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये मग काय करायचं
तीर्थ, क्षत्र, व्रत आणि दान या कलियुगाचा धर्म आहे. आणि इथला अधर्म कोणता? अधर्म हिंसा न करणं, हिंसा अधर्म. मग काय होतं अधर्म? अधर्मातून नरक. अधर्म हिंसा जर केली, प्राणी मात्र सर्व चतुर्विध भूतग्राम जे आहेत त्यांची हिंसा जर घडली तर अधर्म म्हणजे अधर्मातून नरक, म्हणजे नरक फळाला जावं लागतं, म्हणजे दुःखरूप जे आहे संचित ते भोगावं लागतं. अशा पद्धती दुःखरूप जे आहे त्या पद्धतीची ती घडी भोगावं लागते. मग या कलियुगामध्ये सगळ्यात सोपा गणित जे आहे तर भक्ती आहे. भक्ती इतकी श्रेष्ठ आहे की परमेश्वराची जो उपासना करतो, जसं श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं, मामू पेत्ती तर कोणत्याही पुनर्जन्म न विद्यते. तू मला एकट्याला शरणे पुन्हा जन्म मरणाची तुला भीती नाही. आ ब्रह्मभुवना लोका पुनरावृत्ती. म्हणजे जे हे यामध्ये रस तम सत्व गुण आहेत याच्या पलीकड होऊन परमेश्वराची जो भक्ती करतो तो मला प्रिय आहे अशा पद्धतीचा. आणि ज्याची भक्ती करतो तो त्याला पावतो. यांती देव व्रता देवा पितृण यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेज्या यांती मध्या जनोदेव. जो ज्याची भक्ती करतो त्याला पावतो. पितृला म्हणा, भूता हेताला म्हणा, अनेक देवदेवतांना म्हणा. यांती मध्ये जो माझी भक्ती करेल तो माझ्यामध्ये पावन होईल, त्यांना पुन्हा जन्म मरणाचा या फेरा नाही. अशा पद्धतीचं परमेश्वराचं सुख असतं, प्राप्ती असते, आनंद असतं. अशा पद्धतीचं परमेश्वर जे स्वतः आनंद उपभोगतात तोच त्या जीवाला म्हणजे भक्ताला दिला जातो. मग या युगामध्ये श्री चक्रधर स्वामी 800 वर्षापूर्वी 12व्या शतकामध्ये गुजरातमध्ये अवतार धारण करून स्वीकार करून बडोजमध्ये मग ज्यांचं जे कार्य जीव उद्धरण व्यसनाचं, या जीवाला मुक्ती पथावर कसं आणता येईल, याला नरकापासून कसं सोडवता येईल, मग फिरत परत महाराष्ट्राचं रुद्धपूरला आले स्वामी. आणि रुद्धपूरला आल्यानंतर त्या ठिकाणाहून ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. एक गुरु परंपरा चालू केली. श्री गोविंद प्रभू अवतार जे चौथे अवतारच मानवा पंथामध्ये जे सर्व म्हणतात, तर त्या चौथ्या अवताराकडून ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. स्वीकार केल्यानंतर 12 वर्षाचं तप केलं सालबर्डी डोंगरामध्ये श्री चक्रधर स्वामींनी. कशासाठी? की तिथल्या जड जीवांना भेटी देण्यासाठी. जेवढे काही लता गुलमे पुष्प असतील त्यांच्यासाठी, जे जडत्वात जे नरकात स्थावरामध्ये गुंतलेले जीव आहे त्यांना सुद्धा त्यातून मुक्त करण्यासाठी स्वामी त्या आहेरणीच त्या डोंगरामध्ये फिरले. मुक्ताबाई होती, भर्तृहरीची जी भावजई होती, तिनं 1300 वर्ष तिचं तप केलं. त्या 1300 वर्षाचं तप ती म्हणती स्वामींची श्री चक्रधर महाराजांची भेट झाल्यानंतर या तपाचं फळ मला आज प्राप्त झालं. म्हणजे अशा पद्धतीचं स्वामींचं दर्शन तिला त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि तिथून स्वामी परत जीवधरणाच्या व्यसनासाठी निघतात. निघल्यानंतर जे पारधी होते तिथं एक सस्याचं रक्षण केलं स्वामींनी त्या पारध्यापासून. त्यांना सांगितलं की रानात राहतात, गवत खातात, वड्याचं पाणी पितात, यांनी तुमचं काय केलं? त्या व्याधांनी सुद्धा त्यांना स्वामींच्या श्रीमुखाची वाणी म्हणजे ब्रह्मविद्याची परमेश्वराची जी वाणी असते ती परावाणी असते, त्या परावाणीतून निघलेले शब्द ते त्यांना वेधल्या गेले आणि त्यांनी ती व्यवसाय सोडून दिली. तो ससा अगदी मुक्तपणे विहार करू लागला. मग स्वामी नांदेडला आले. नांदेडला आल्यानंतर तिथून जीवोद्धरणाचं कार्य सुरू केलं. पैठणला आले आणि पैठणला स्वामींनी जीवोद्धरणाचं खरं कार्य तिथून चालू केलं पैठणपासून. आणि मग फिरत फिरत या ठिकाणी स्वामी आले आणि या श्रीदत्त गुंफेपासून श्री दत्तात्रय प्रभूची भोजनस्थानाची गुंफा सांगितली. येथे श्री दत्तात्रय प्रभू प्रतिदिनी पाणी पात्र करून आरोग्य करतात. या ठिकाणी श्री दत्तात्रय महाराज मध्यान्हकाळी म्हणजे दुपारी त्यांचं श्री दत्तात्रय प्रभूचं परिभ्रमण कसे, काशीला स्नान आहे मणिकर्णा घाटावर. मणिकर्णिका जो घाट आहे त्या घाटावर यदुराजाच्या विनंतीवरून त्या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभूंचं स्नान होतं. आणि त्यानंतर बद्रिकाश्रमला श्री दत्तात्रय महाराज श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतारकारीच बद्रिकाश्रम सुरू झाले. अत्री ऋषी पिता आणि श्री अनुसया माता यांच्या उदरी त्यांचा अवतार झालेला आहे. आणि बद्रिकाश्रमला दररोज स्वामी तिथे येतात. ते 88,000 जे ऋषी आहेत ते वेद घोष जे श्री दत्तात्रय प्रभूंचं स्तुती करतात ते ऐकण्यासाठी श्री दत्तात्रय महाराज तिथं काही काळ जातात. तिथून काशी स्नान बद्रिकाश्रम पुराण श्रवण झाल्यानंतर कोल्हापूरला जी भार्गव कन्या आहे, जी गोरक्षांची शिष्या आणि गोरक्ष श्री दत्तात्रय प्रभूचे शिष्य. आणि मग भार्गव कन्येला असं वाटलं की तुम्ही श्री दत्तात्रय प्रभूंचे शिष्य आहेत. ते श्री दत्तात्रय प्रभूचं जे श्री दत्तात्रय प्रभूंचे जो ऋषीवेश आहे, जो श्री दत्तात्रय प्रभूंचं जो श्रीमूर्त आहे ती मला बघायची आणि त्यांचं मला दर्शन घडवा. म्हणून श्री दत्तात्रय प्रभूला गोरक्षांनी विनंती केली आणि गोरक्ष श्री दत्तात्रय प्रभूंनी ती मांडली आणि भार्गव कन्याच्या
कोल्हापूरला गेले आणि कोल्हापूरला गेल्यानंतर त्यांच्या भिक्षापात्रामध्ये जे भोजन श्रीदत्तात्रय प्रभूंनी घेतलं, तिची अशी विनंती केली ती ना अगदी तळमळतेने की तुम्ही जोपर्यंत येतात तोपर्यंत तुम्ही माझंही भोजन आपण रोज ग्रहण करावी, भिक्षा घेऊन जावं. श्रीदत्तात्रय प्रभूंनी तथास्तु म्हटलं आणि ते घेतलं. तसंच या ठिकाणी ते पंचेश्वरला आल्यानंतर या ठिकाणी आत्मकृषी गौतमी नंतर आली, त्या ठिकाणी आत्माल्य तळ होतं. श्रीदत्तात्रय प्रभू आत्मकृषी जे होते ते श्रीदत्तात्रय प्रभूंचे भक्त होते आणि ते असताना हे दंडकारण्य या दोन्हीचा म्हणजे याच्यामध्ये या दंडकारण्यामध्ये शैल्य पर्वत त्यांच्या रांगा आणि सह्याद्री पर्वताच्या रांगा या दोन्हीमध्ये असणारा हा प्रदेश पिरोशन्या नदीचा प्रवेश त्या काळी होता आणि अशा पद्धतीचं या ठिकाणी वातावरण होतं अगदी सुशोभित. त्या दंडकारण्यामध्ये आत्मकृषी आपले तपानुष्ठान करत असताना त्यांना काही कुंभ आणि कुंभ जे पुलस्त ऋषीचे 2 पुत्र होते त्यांनी खूप मोठी तपश्चर्या केली होती आणि तपश्चर्यामध्ये त्यांनी असं वर मागितलं होतं की आमच्याला कोणी हारू नये, आम्ही कोणाकडून पराजय होऊ नये, या पद्धतीनं त्यांनी वर मागितलं. आणि नंतर ते त्यांना वर मिळाल्यानंतर ते त्रास देऊ लागले. खूप लोकांना ऋषीमुनींना खूप त्रास होऊ लागला, तो व्यत्यय आणू लागले, अनुष्ठानामध्ये बाधा येत होता. अशा बाधा आल्यामुळं आत्मकृषीने श्रीदत्तात्रय महाराजांना विनंती केली. श्रीदत्तात्रय महाराजांनी सांगितलं की तू पांचाळ राजा जो आहे त्याला पाचारण कर विदर्भनरेश. आणि मग ते आले, त्यांचे 4 मुलं राजाळ, तेजाळ, आपताळ आणि विज्ञानेश्वर. ते पलीकडचं जे आपल्या गावचं मंदिर आहे ते विज्ञानेश्वराचं मंदिर आहे, तिथं लिंगाचं स्थापना केली श्रीदत्तात्रय प्रभूंच्या श्रीकराने. अशा पद्धतीचं मग ते युद्ध झालं, ते राक्षस त्याच्यामध्ये परावृत्त झाले आणि मग आत्मकृषी पांचाळ राजा म्हटले आमच्याकडून की ब्रह्महत्येचं पात्र घडलं, आम्हाला याच्यातून मुक्तता पाहिजे. म्हणून कशा पद्धतीची मुक्तता पाहिजे की मग त्यांनी तळ्यात स्नान केलं आत्माल्य तळ्यामध्ये आणि मग ते पापाची मुक्तता करून मग आत्मकृषीनेही स्वामींना विनंती केली की आपला अवतार कार्य जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी रोज प्रतिदिनी मध्यान्हकाळी भोजनासाठी यावं. गोरक्षांचं तुम्ही आपला भरगो करण्याचा उपहार आणि माझाही काही उपहार आणि भक्तजन जे लोक तुमच्याकडे कोणी नैवेद्य अंतःकरणापासून दाखवतील त्यांची मनोकामना आपण पूर्ण करावी. आणि यासाठी सर्वांसाठीच मागून घेतलं आत्मकृषीनं. आणि तेव्हापासून श्रीदत्तात्रय महाराज आज तागापर्यंत म्हणजे सतत नेहमी या पांचाळेश्वरला येतात आणि या ठिकाणी मध्यान्हकाळचं भोजन होतं. थोडा वेळ वामकुक्षी विश्रांती श्री दत्तगुंफेत होती आणि इथून मग प्रयाण माहूरला होतं सायंकाळच्या निद्रेसाठी. अशा पद्धतीची या ठिकाणची लीळा आहे. अशा पद्धतीची या ठिकाणी श्रीदत्तात्रय प्रभूंची क्रीडा आहे. अनेक श्रीदत्तात्रय प्रभूंच्या लीळा आहेत. अनेक विलक्षणी विलोभनीय अवतार असं श्रीदत्तात्रय महाराजांचा आहे. आणि जे लोक इथे येतात त्यांचे रोग, दुःख, दारिद्र्य आणि पीडा काय असतील, पाप ताप काय असतील, तर तिन्ही ताप ज्याला आपण म्हणतो आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक तिन्ही तापाचा आपण तशी श्रद्धा असायला हवी, तसा विश्वास असायला, तसं नामस्मरण चिंतन त्या पद्धतीचं असायला हवं श्रीदत्तात्रय महाराजांच्या बद्दल. आणि अशा प्रकारची जर आपली याचना असेल, चिंतन असेल तर नक्कीच ते पूर्णपणे साफल्य होतं आणि पूर्णपणे त्याचं निश्चितच फळ प्राप्त होतं. अशा पद्धतीचं या ठिकाणी श्रीदत्तात्रय प्रभूंची लीळा मी सांगून या ठिकाणी पूर्ण करतो. श्रीदत्तात्रय महाराज की जय. ही सर्व माहिती श्री क्षेत्र पांचाळेश्वर. तर मित्रांनो, हा व्लॉग येथे संपवतो. हा होता आमचा श्री क्षेत्र पांचाळेश्वर येथील सुंदर अनुभव. आपणही यासारख्या अनुभवांना जोडले जा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.